मर्डर केली आहे। तिला घेऊन गेले, छकडीला घेऊन गेले। काय सांगाल, आंदोलकांना दडपण्याचं काम या ठिकाणी पूर्णपणे दडपलं जाते, आम्हाला मारलं जाते, केस ओढले, आमचे कपडे फाडले। यांना एवढी अक्कल नाही की मुलींसोबत कसं वागलं जातं, महिलांसोबत कसं वागलं जातं। आम्ही काय करतोय इथे? आम्ही आमचा हक्क अधिकार मागतोय। आम्ही किती मेहनत केली तरी आमचं करिअर बनत नाही, कारण की आमच्या पेपरवर पेपर लीक होत आहेत। हे पेपर लीक सुद्धा थांबू शकत नाही। तर आमचा मोदी सरकारला प्रश्न आहे की तुम्ही जो व्यक्ती या पेपर लीक साठी जबाबदार आहे त्या व्यक्तीला तुम्ही राजीनामा का नाही द्यायला लावत? धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीये? ताब्यात घेत असलेले बघायला मिळतात आणि आपण बघतोय की वारंवार कशा पद्धतीनं खरं तर या ठिकाणी खरं तर ही पोलिसांकडून जे आता महिला आंदोलकांना देखील ताब्यात घेण्याचं या ठिकाणी आपण प्रयत्न सुरू झालेला पाहू शकतो। अगदी काही महिला आंदोलकांची कपडे देखील फाटल्याचा आरोप जो आहे तो आंदोलकांकडून करण्यात आलेला आहे। काहींचे केस ओढण्यात आलेले आहेत, काहींना इजा देखील झालेली आहे, असा आरोप या ठिकाणी आपण पाहिलं तर सध्या शिवाजी पार्क पोलिसांकडून जे आहे ते या महिला आंदोलकांना आता ताब्यात घेण्यात आले। मात्र मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी या ठिकाणी आंदोलकांकडून सुरू आहे। सध्या हे दृश्य आपण पाहतोय मुंबईमध्ये इतका मोठा घोटाळा होऊनही केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा का घेतला जात नाहीये, त्यांच्यावर कारवाई का केली जात नाहीये, असा संतप्त सवाल आंदोलनकर्त्यांनी केलेला आहे। दादरच्या चैत्यभूमीवर आपण पाहतोय काही आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलेला आहे, अमानुष पद्धतीने त्यांना उचलण्यात येत आहे, अनेक महिलांचे कपडे देखील फाटले जात आहेत असा आरोपही त्या महिलांनी केलेला आहे। ही थेट दृश्य आपण पाहतोय मुंबईतील दादरच्या चैत्यभूमी परिसरातील आहे। त्या ठिकाणी आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। काही महिला कार्यकर्ता देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, महिला आंदोलनकर्त्या आहेत, तसंच विद्यार्थी देखील या आंदोलनात सहभागी झालेले आहेत आणि या विद्यार्थ्यांना अक्षरशः कपडे फाटेपर्यंत उचलण्यात येत आहे असा आरोप तिथल्या त्या विद्यार्थ्यांनी केलेला आहे। दादर चैत्यभूमीवर आंदोलकाला आता हिंसक वळण आल्याचं पाहायला मिळतंय, त्यामुळे या परिसरातील आता दुकानं देखील बंद करण्यात आलेली आहेत। रस्त्यावर आता मोठ्या प्रमाणात नागरिक, विद्यार्थी आणि त्यांचे पालक उतरलेले आहेत। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर कारवाई करावी, त्यांचा राजीनामा घ्यावा या प्रमुख मागणीसाठी दादरच्या चैत्यभूमीवर आंदोलन छेडण्यात आलेलं आहे। राजधानी दिल्लीमध्ये जे सीजेपीकडनं आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाच्या समर्थनात आता मुंबईमध्ये देखील आंदोलन सुरू झालेलं आहे। दडपशाही करून देखील आपण पाहतोय, विद्यार्थ्यांना उचलण्यात आलेलं आहे, त्यांना मारहाण होतीये, लाठीचार्ज होतोय, तरी देखील हे विद्यार्थी आपल्या आंदोलनावर ठाम असल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईत विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले आहेत, दुसरीकडे पुण्यात देखील विद्यार्थी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। पुण्यात काही आंदोलनकर्त्यांनी अक्षरशः रस्त्यावर झोपून आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला, मात्र पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांची धरपकड करायला सुरुवात केली। पुण्यातली आणि मुंबईतली ही थेट दोन दृश्य आपण लाईव्ह पाहतोय। आताच्या क्षणाची ही दृश्य आहेत, मुंबईत विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले आहेत, विद्यार्थ्यांचे पालकही आक्रमक झालेले आहेत, कशा पद्धतीने त्यांना ताब्यात घेण्यात येते आपण पाहतोय। दुसरीकडे पुण्यातही काही आंदोलनकर्ते आहेत, त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यात फक्त शिक्षणासाठीच विद्यार्थ्यांना रस्त्यावर यावं लागतंय। आपल्या हक्कासाठी त्यांना न्याय द्यावा लागतोय, न्याय मागण्यासाठी हे रस्त्यावर उतरलेले आहेत आंदोलन। आपण पाहतोय कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना पोलीस ताब्यात घेतात।